नमस्कार गावल्यांनो. तांबा कृषी पर्यटन कुडा माड्याची वाडी येथे आपलं मनपूर्वक स्वागत. गावल्यांनो, तांबा म्हणजे काय? कोकणच्या लाल मातीमध्ये फुलाफळांनी आणि निसर्ग सौंदर्याने बहरलेलं असं हे कोकणचं पर्यटन. आज हे कोकणचं पर्यटनाचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. यासाठी पूर्वजांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे. त्या पूर्वजांनी या ठिकाणी नारळ पोकळीच्या बागा निर्माण केल्या. हापूस आंब्याच्या बागा निर्माण केल्या, काजूच्या बागा निर्माण केल्या आणि निसर्गाला जे जे काही आपल्याला निसर्गामध्ये करता येईल आणि निसर्गाला जसं काही बहरता येईल अशा रतांब्याची झाडं आहेत, जांभळीची झाडं आहेत. खूप काही कोकणाला आपल्या पूर्वजांनी समृद्ध करण्यासाठी ह्यापूर्वीच जतन करून ठेवलेलं आहे. आज पूर्वजांनी आपल्याला ही संकल्पना पुढे दिलेली आहे. ही संकल्पना आपण पुढे नेण्यासाठी आज कोकणाचं नाव हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. आणि हे जगाच्या नकाशावर गेलेलं कोकणाचं नाव जर आपल्याला असंच सुगंधित आणि बहरलेलं ठेवायचं असेल तर प्रत्येकाने कोकणामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. अशा प्रकारची कितीतरी तांबासारखी कृषी पर्यटन केंद्र कोकणामध्ये उभे राहायला पाहिजे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि येणाऱ्या पर्यटकांना आनंद देण्यासाठी या समृद्ध कोकणचा समृद्ध संकल्प आपण पूर्ण करूया. या कोकणामध्ये बघण्यासारखं भरपूर काही आहे. ह्या तांबळामध्ये जरी तुम्ही आलात तरी या ठिकाणी बघा, मातीची घरं आहेत, नक्षत्रवन आहे, पुरातन वस्तू आहे आणि असं वेगळं काही आपल्याला अनुभवायचं आहे. आणि हे वेगळं अनुभवणं म्हणजे आपल्या मनाला आनंद देणं. या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं जतन कसं करावं, आपल्या पूर्वजांनी आपल्या तांब्या पितेची भांडी होती, ती कशी जतन करून ठेवली, हे सगळं आपल्याला अनुभवून बघायचं आहे. आणि अशा प्रकारचा संग्रह आपण करून ठेवायचा आहे. जोपर्यंत आपण या ठिकाणी ह्या कोकणामध्ये फिरत नाही तोपर्यंत कोकणाचं निसर्ग सौंदर्य आपल्याला जवळून अनुभवता येणार नाही. आणि हे निसर्ग सौंदर्य जवळून अनुभवायचं असेल, पाहायचं असेल आणि या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आपल्याला ह्या पर्यावरणपूरक गोष्टीकडे जर आपल्याला पाहायचं असेल तर प्रत्येकाने या कोकणात येऊन आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडवूया. आज कितीतरी लोक नोकऱ्या-धंद्याच्या मागे लागलेली आहे. मग हे व्यवसाय जर ह्या भूमीमध्ये, ह्या तांबड्या लाल मातीमध्ये आपल्याला मिळत आहे, तर ते व्यवसाय आपण का करू नये? म्हणून कोकणाकडे बघत असताना पर्यटनदृष्ट्याही बघा, कोकणामध्ये व्यावसायिक दृष्ट्याही बघा आणि कोकणाचं समृद्धी कोकण जे आहे ते आज जगाच्या नकाशावर नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया. आणि ह्या संकल्पना आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. हाच एकमेव ह्या ठिकाणचा आमचा उद्देश होता. धन्यवाद.